अहेरी तालुक्यातील जोगनगुडा उमानूर येथे मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत 3 कुटुंबाचा संसार अक्षरशः राखेत मिळाला। या दुर्घटनेत धान्य, कपडे, भांडी, रोख रक्कम आणि घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार अहेरी तालुक्यात मुख्यालयापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या जोगनगुडा येथे मलैया शंकर बोरकुट, प्रसादराव शंकर बोरकुट आणि नागेश शंकर बोरकुट ही 3 कुटुंबे एकत्र राहत होती। 3 मार्चच्या रात्री सर्वजण जेवण करून झोपले असताना मध्यरात्री अचानक घराला भीषण आग लागली। आगीचे लोड पाहून शेजाऱ्यांनी आरडाओरड करत कुटुंबियांना जागे केले, त्यामुळे सर्वांनी वेळीच घराबाहेर पडल्याने सुदैवाने जीवितहानी टळली। मात्र काही मिनिटातच घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले। या आगीत धान्यसाठा, कपडे, भांडी, रोख रक्कम, महत्वाची कागदपत्रे आणि संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे नष्ट झाले। आयुष्यभराची कमाई डोळ्यादेखत राखेत मिळाल्याने बोरकुट कुटुंबियावर मोठे संकट कोसळले आहे। घटनेची माहिती मिळताच माजी राज्यमंत्री तथा अहेरी इस्टेटचे राजे अमरीशराव आत्राम यांनी तात्काळ मदतीचा हात पुढे केला। भाजप तालुका अध्यक्ष विकास तोडसाम आणि उपाध्यक्ष संजय अलोने यांच्या मार्फत आर्थिक मदत पाठवून कुटुंबियांना धीर दिला आहे। तसेच या घटनेत मोठे नुकसान झाल्याने शासनाने तातडीने पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ही राजे अमरीशराव आत्राम यांनी केली आहे। त्यांनी तहसीलदारांशी संपर्क साधून त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत। या मदतीमुळे अपघातग्रस्त कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना आत्राम यांचे आभार मानले आहे। महाराष्ट्र 24 करिता सेवा पवार अहेरी।